आज तालुक्यात जे डॉक्टर साहेबांनी काम केलेले आहेत ना, त्या कामाच्या रूपाने आम्ही त्यांच्याबरोबर 100% आहे. मी सांगतो ना, अमित भांगरेच आमदार होणार. पिचड साहेबांशिवाय म्हणजे पिचड परिवाराशिवाय दुसरं कोणीही या तालुक्याचा विकास करू शकत नाही. रामकृष्ण रे. वाजवा तुतारी. चद्दर लगी फटणे आणि खैरात लगी बटणे. नाही 5 वर्ष काय केलं त्यांनी? काय केलं? हा रस्ता केला का? एवढंच का? नमस्कार, मी संदीप दराडे. बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज बोला पुढारी आलेलं आहे चास या गावामध्ये. कोतुळ विभागातील हे शेतकऱ्यांचं डोंगरात वसलेलं अतिशय सुंदर असं गाव. या ठिकाणी आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट जाणवली की इथल्या सगळ्या डोंगरांवर टेकड्यांवरती भरगच्च अशी झाडी आहे. चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी पडतो. या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या नक्की काय समस्या आहेत, त्यांच्या कुठले प्रश्न मागील काळामध्ये सुटलेले आहेत, कुठले प्रश्न प्रलंबित आहेत, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या बाबत कुठल्या उमेदवाराच्या बाबत त्यांच्या मनामध्ये नक्की काय भावना आहेत हेही पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर चासवासियांसोबत आपण चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव प्रदीप रामचंद्र शेळके. बरं बरं. शेती करताय? हो, शेती करतो. काय शेतामध्ये? शेतामध्ये आता सोयाबीन काढले, गव्हाची पेरणी करायची. बरं. काही जनावरांचा चारा पाणी. चारा पाणी. हो हो. मग दूध आहे का? दूध आहे ना. किती लिटर आहे? दूध जाते आमचं 100 लिटर जाते. 100 लिटर. हो हो. काय भाव पडतोय दुधाला? दुधाला पडतोय 27-28. दुधाचं वाटोळं झालंय. वाटोळ झालं? हो हो. काय म्हणजे दूध उत्पादक शेतकरी पडतळणी पडतच नाही. खाद्याचा विचार करता खाद्याचे रेट खूप झालेत. दुधाची पडतळणी पडत नाही. खाद्याची बॅग काय जाते आता? खाद्याची बॅग जाते 1600-1700 रुपये. बरं बरं बरं. म्हणजे मेहनत पण निघत नाही. मेहनत पण निघत नाही. ही परिस्थिती सगळ्या चासणी परिसरात आहे. हो हो. म्हणजे सगळं पूर्ण महाराष्ट्रात टोटल महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात दूध उत्पादकांचं खूप वाटोळं झालंय. खूप वाटोळ हो, झालं. हो, म्हणजे शेतकऱ्यांना खरं तर आधार देण्याच्या बाबतीत निर्णय होत नाही असं होत नाहीच ना. मध्यंतरी खूप दुधाची आंदोलन झाली. हो. तालुक्यात बी झाली, जिल्ह्यात झाली. बरोबर. पण त्याचा काही शेतकऱ्यांना काही लाभ नाही घेतला. त्यांनी अनुदान दिलं पण ते ह्या सरकारने अजिबात त्यांचं मनावर घेतलं नाही. नाही घेतलं. बरोबर. आता लाडकी बहीण योजना दिली तुम्ही बघा किंवा इतर, मग त्या योजनांच्या बाबतीत तुमचं काय मत? योजना म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ही मतदारांना थोडक्यात लाच समजा तुम्ही. बरं बरं. ही लाचच दिल्यासारखे ना. तुम्ही जर मग ज्यावेळेस मी सरकार आलं त्या 5 वर्षात का नाही सुरू केलं मग ते? बरोबर आहे. तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर नेमकं काय ह्या स्कीम चालू करता हे थोडक्यात म्हणजे सुप्रीम कोर्ट बी म्हटलं. तुम्ही इलेक्शनच्या अगोदर देता म्हणजे ही लाचच आहे ना. लाच आहे. बरोबर आहे. आमिष दाखव ना हो, आमिष. मतांसाठी. हो हो. मतांसाठी आता विधानसभेच्या निवडणुका राज्यामध्ये सुरू झाल्या बघा. आपल्याला 20 तारखेला मतदान करायचे, जो आपला प्रमुख अधिकार आहे. आता तुम्ही बोलले आमच्या शेतीचा, दुधाचा प्रश्न आहे, हा मार्गी लागत नाही, तर आपल्याला यातनंच एक कुठंतरी अधिकार आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी एका बाजूला आहे, युती एका बाजूला आहे. काय वाटतं, लोक कुणाला कौल देतील राज्यामध्ये? माझ्या मते लोक महाविकास आघाडीला यावेळेस निवडून देतील. बरोबर. कारण आपल्या तालुक्यामधली आज परिस्थिती आपण बघतो, उमेदवार जवळपास निश्चित झाले. हो हो. त्याच्यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अमित भांगरे आहेत, वैभवराव पिचडांनी पण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ही अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली. काय वाटतं, लोक कुणाचा विचार करतील? चास कुणाचा विचार करेल? चास माझ्या मते चासमध्ये 60-65-70% जवळजवळ अमित भांगरेंना लोक चालतील. बरं. मतदान होईल. कारण की एक विचार केला तर आमच्या मुळापट्ट्याचं विद्यमान आमदारांनी खूप वाटोळं केलं आहे. बरं. आणि म्हणजे पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बरं. उद्या जर हे पाणी जर समजा पठार भागाला गेलं तर आमची मुळा संपूर्ण म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होणार इथला. हो. त्यामुळे मग लोकांचा शेवटी वैचारिक पातळी आहे लोकांना. लोक विचार करतात. कारण की चालू आमदारांनी काय काय वाटोळं केलं लोकांचं. त्यामुळे लोक निश्चितच मतदान करताना विचार करतील. शेतकरी त्रस्त आहे. हो, शेतकरी 100% त्रस्त आहे. परवडत नाही. परवडत नाही. शेती परवडत नाही. शेती. दिवाळी कसं काय आता? दिवाळी तशी हेच चालली म्हणजे काटकसरीच चालू लोकांची. हो हो. कारण सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी खरेदी चालू आहे. लोक ते आता विकूच राहिले ना. पर्याय नाही. बरोबर. 3840 रुपये हमी भाव वाटतं 4800 काहीतरी आहे. पण तेवढा मिळत नाही. तेल वगैरे महाग झालं ना. बरोबर. एकंदरीत परिस्थिती खूप अवघड आहे. म्हणजे लोकांचा आणि कलबी लोकांना ते खटकू राहिले का तुम्ही ऐन कधी पण निवडून एका पक्षात येता, अचानक स्वार्था करता दुसऱ्या पक्षात जाता. म्हणजे लोकांना ही गद्दारी चालत नाही. महाराष्ट्र खपून घेत नाही आणि बहुजन माणूस चालूनच घेत नाही. हो. नक्कीच. नमस्कार. काय नाव आपलं? रंजना दत्तात्रय शेळके. ताई, का दुकानदारी करतात का? दुकान आहे तुमचं? बरोबर. शेती पण आहे का? हो, शेती पण आहे. बरोबर. आता राज्य शासनाने बघा काही महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजना दिली. तुमच्यापर्यंत लाभ पोहोचला का? लाभ पोहोचला. पण ही लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला बाजार दिले असते
शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असतं बरं. तर ते एकदम योग्य झालं असतं. बरं, बरं. हे लाडकी बहीण योजना म्हणजे हे थोडक्यात लाच आहे. लाच आहे. हो, बरोबर. मतदानासाठी आता हे लाच आहे थोडक्यात. लाच आहे. हो, त्याच्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला बाजार दिले असते, दुधाला बाजार दिले असते तर शेतकरी सुखी झाला असता. आणि शेतकऱ्याचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असतात. खूप महत्वाचं हो, असतं. तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचं हे केलं, हे चुकीचं केलंय, हे बरोबर नाहीये, योग्य नाहीये. तुमचं म्हणणं आहे की बुवा आमच्या घामाला दाम द्या. आमच्या घामाचं दाम आम्हाला पाहिजे, कष्टाचं फळ पाहिजे. कष्टाचं. फुकटचे हरामाचे पैसे उपयोगाला येत नाहीत. येत नाही. बरोबर, नाहीत बरोबर. ते कुठं जातात ते कळत नाही. आणि कष्टाचा पैसा हा आपल्याला किती आपण हे केलं तरी आपल्याला तो समाधानाने वाटतो. समाधानाने. ह्या पैशाचं काहीच समाधान वाटत नाही. या पैशाचं म्हणजे ते काय आपण आले इतकं फुकट शेतामध्ये राबतो पण हो. त्याचे काय दोन पैसे हाताला येत नाही नुसतंच कष्ट करायचं, माल करायचे, मजुरी द्यायची. बरोबर. खता औषधांचे बाजार वाढलेले आहेत, मालाला बाजार नाही. खाद्याचे बाजार वाढलेले आहेत, दुधाला बाजार नाही. आता हे तुमचं दुकान आहे, तुम्ही हो. बघताय काय किराणा मालाची काय परिस्थिती, काय बाजार किराणा मालाचं कसं आहे, आता किराणा मालाला बाजार वाढलेलेच आहेत. आता सगळ्यालाच वाढले. बाजार वाढले. सोयाबीन नाही शेंगदाणा वाढली. नाही, सोयाबीन नाही वाढली. म्हणजे सोयाबीन नाही शेतकऱ्याला भाव नाही दिला वाढली. जात. नाही, शेतकऱ्याला म्हणजे आपल्याला घ्यायला बाजार भाव वाढलेले आहेत, पण आपल्याला विकायला बाजार भाव नाही आहेत. विकायला बाजू म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरवायला अधिकार नाही. अधिकार नाही. म्हणजे आपण घ्यायला, आपण कुठल्याही त्यांनी सांगितलेल्या किमतीत आपण घ्यायचा आहे, माल घ्यायचं, खरेदी बरोबर. करायचा आहे. पण आपला माल जरी विकायला गेला तर त्याची किती हेळसांड होती. हेळसांड होती. बरोबर आहे. आपल्याला योग्य तो भाव मिळत नाही. अगदी एक धार काढायची एक धार काढायची. आणि हे शेतकऱ्याला रात्रंदिवस कष्ट करावं लागत आहे. दिवसभर कांदे लावायचे आणि रात्रीचं पाणी पाणी भरायचे. भरायचं. वाघांची भीती वेगळीच आहे. बरोबर आहे. मग हे शेतकऱ्यांनी जगायचं कसं, जगायचं कसं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा ही लाडकी बहीण आणि ह्या योजना, लाडका भाऊन लाडकी बहीण आणि ह्या योजना काढण्यापेक्षा बरोबर आहे. तुम्ही शेतकरी सुखी करा. शेतकऱ्याला द्या असं नाही माझं म्हणणं. बरं. तुम्ही सर्वांना समान धरा, बरोबर. सर्वांना समान धरा. पण हे लाडकी बहीण योजनेचा काहीच उपयोग नाहीये. काहीच उपयोग. हे लोकांनी जरी पैसे घेतले असतील पण त्याचा उपयोग नाही. घेतलेत लोकांनी, आलेत पैसे घेतलेत, पण सगळे समाधानी नाहीये ते पैसे घेऊन. करदात्यांचाच पैसा आहे. करदात्यांचाच पैसा आहे, आपलाच पैसा येतो. आपल्याकडून ताई, जीएसटी आता प्रत्येक राज्यामध्ये वस्तूवर. बघतोय आपण काही महिलांच्या बाबत घटना घडतात. हो. महिला सुरक्षित सुरक्षित, हा. आता धांदरफळला एक वक्तव्य त्या दिवशी झालं, हा, त्याचा हा. मोठ्या प्रमाणावर निषेध झाला. काय सांगाल तुम्ही, ही जी परिस्थिती आज महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राज्यात निर्माण झाली? महिलांना तशी सुरक्षितता नाहीच आहे. महिलांना सुरक्षितता कशी नाहीये, लहान लहान मुलींवर अत्याचार होतात, अनेक घटना घडतात महिलांच्या बाबतीत, अनेक प्रकार घडतात. पण त्याच्यावर माशा कारवाई कुठे होती? आता जशी अक्षय शिंदेचं झालं तसं असं प्रत्येकाला तुम्ही कारवाई करा ना. बरोबर. हा, तुम्ही नुसतं डोळे झाकून बसता, गुन्हे दडपून टाकीता, पैशाच्या जोरावरच करायचं नाही हे सगळं. मग तुम्ही असं सगळे हे करा ना, सगळ्यांना नियमसारखे करा ना. सगळं म्हणजे महिलांवर अत्याचार होतोय ना, मग तुम्ही त्यांना जसं त्यांच्या महिलांचं जसं हे केलं ना तसं तुम्ही पण त्यांची हे करा ना. त्यांना थोडक्यात तुम्ही शिक्षा करा, जशी आता ही अक्षय शिंदेला केली तसं हे प्रत्येक वेळेस तुम्ही लागू केले पाहिजे फास्ट नियम. ट्रॅकवर घेऊन अंमलबजावणी करा. अंमलबजावणी करा. आणि गुन्हेगारांना शिक्षा द्या. गुन्हेगारांना एवढं शिक्षा द्या. लवकरात हो. लवकर होईल. आणि इथं धांदरफळला जे वक्तव्य केलं गेलं आता, हा, हे चुकीचंच झालं ना. ते जे वक्तव्याचा निषेध झाला हा. त्याबाबत तुम्ही काय बोलाल, काय निषेध कराल त्याचा? आता ते कसं आहे ते आता त्या संदर्भात नाही मला एवढं सांगता येणार. नक्की. ठीक आहे, चल, धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं खेडोपाडी सुधारणा करा. हे लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा गावामध्ये किती, प्रत्येक खेडोपाडी गावांमध्ये कितीतरी मुलं, तरुण मुलं म्हणजे बेरोजगार आहेत, तसे फिरतात. तर तुम्ही त्यांना काहीतरी रोजगार द्या, त्यांना कामं द्या, काहीतरी सुविधा काढा. आणि फुकटचे पैसे देण्यापेक्षा कष्टाचे द्या ना. घामाचं दाम. आता या आज शालेय पोषण आहार महिला आहेत, हां, यांना 11ला शाळेत जायचे, दुपारी 2, 2:30, 3 वाजतात. त्यांना पगार किती आहे, मानधन किती आहे? 2,500 खाली. 2,500 काय होते सांगा बरं? काही नाही होत. काहीच होत नाही ना. तुम्ही त्यांचे मानधन द्या, त्यांच्या कष्टाचं फळ द्या. कष्टाचं फळ. त्यांना फुकट नको. मी स्वतः शालेय पोषण आहारचं काम करते. बरं. घामाचं दाम नाही दिलं घामाचं जात दाम मिळत नाही, आणि फुकटचं कुणी- काय देता मग? ज्यांनी कुणी मागितलं नाही ते बळजबरीने योजना दिली बा. हा, ज्याला गरज नाही, ज्यांनी मागितली नाही त्यांना दिली, ज्यांनी कष्ट केलं त्याला मागं ठेवलंय. कुठले आंदोलन झाले नाही, मोर्चा आंदोलन झाले झाले काही नाही, बळजबरीने दिली. बळजबरीने दिल्या. इथं आंदोलन करून मोर्चे काढून काहीच मिळत दुधाला भाव नाही, नाही. कशाला दुधाला भाव नाही, कशाला भाव नाही. तेव्हा सरकारने जे कोणी निवडून येईल, कुणी असो, जे कोणी निवडून येईल त्यांनी शेतकऱ्यांचं भलं करा, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. पण आता राजकारणाच्या बाबतीत तुम्हाला काय वक्तव्य कराल की नाही माहीत नाही, पण एक महिला म्हणून मला असं वाटतं तुम्ही त्याच्यात बोलावं. हां. आता
राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, युतीचं सरकार आहे. हो. तालुक्यातही आता उमेदवार निश्चित झालेत. हा, हो, झाले. याच्यामध्ये डॉक्टर किरण लहामटे विद्यमान आमदार, हो. एका बाजूला अजित पवारांकडनं, हां. शरद पवारांकडनं, पवारांकडनं अमित भांगरे, दादा आहेत, हो. आणि त्यानंतर वैभवराव पिचडांनी अपक्ष भरलाय. भरलेला आहे. हो. काय वाटतं जनता कुणाच्या बाजूने कौल देईल? जनता अमित दादांच्याच बाजूने कौल देईल. बरं तुम्हाला कारण कारण अमित दादा आले तर काहीतरी निश्चितच कामं करतील याची मला खात्री आहे. बरं हो. लामटे साहेबांना लोक म्हणजे वर्गणी काढून निवडून दिलेले लोकांनी आमच्या इकडून, पण पाहिजे तशी कामं झालेलीच नाहीयेत. झालेली नाही. झालेली चासमध्ये कामं नाही. नाही झालेली. नाही झालेली. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? श्रीराम धनंजय शेळके, शेतकरी आहे. शेतकरी. काय 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 शेतामध्ये आता? शेतात आता काय सोयाबीन, चारा आहे काही, मेन इकडे चास परिसरात सोयाबीन जास्त प्रमाणात. आणि दुधाचं उत्पादन आहे. जे पीक आहे त्यालाच भाव नाही आज, अशी परिस्थिती झाली. बाजार तर तेल नाहीच आहे. महाग झालंय आणि सोयाबीन कमी झालं. बरोबर. काय राज्यामध्ये निवडणुका लागल्या, जी धोरणं राज्य शासनाने घेतली मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या बाबत, सर्वसामान्यांच्या बाबत, याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला ही जी धोरणं घेण्यात आली? या शासनाचं शेतकऱ्यांबद्दल धोरण बरोबर नाही आहे. नाही. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही त्यांचं. बरं, मग लाडकी बहीण योजना दिली, वयश्री योजना दिली तुम्हाला? नाही तात्पुरत्या स्वरूपात आहे. तात्पुरतं. तो आधार होत नाही. नाही काय नाही त्या कवडे आहे ते काय. एवढं आहे. तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला घामाचं दाम पाहिजे. घामाचं दाम, शेतीमालाला बाजार भेटले पाहिजे, दुधाला भाव भेटला. मग खरा आधार हे काय आहे, फुकट पैसे वाटून काहीच उपयोग नाही. ती सवय लागते लोकांना, सवय लागते. मजूर कामाला भेटून हा तेच झालं ना मग. बरं. आता काय मग आता परिस्थिती राहील राज्यामध्ये? हे निवडणुका लागल्या आहेत. आपण बघतो एका बाजूला तालुक्यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे अजित पवारांकडनं उभे आहेत, शरद पवारांकडनं अमित भांगरे उभे आहेत, वैभवराव पिचडांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बरोबर. काय लोक काय निर्णय घेतील, काय वाटतं तुम्हाला? जो माणूस शेतकऱ्यांचा विचार करीन त्या बाजूने त्याचाच विचार. त्याचाच होईल. शेतकरी महत्वाचा आहे. शेतकरी तर राज्य राहील. हो. शेतकरी पोशिंदा आहे जगाचा म्हणतात आणि त्यालाच ते टाळतात. अन्नदाता आहे म्हणतात, पाठीचा का नाही म्हणतात. आणि शेतकरी आज मोडकळी चाललाय. मोडकळी 100%. शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर शेतकऱ्याचे जर विचार करत असेल ना, तोच माणूस आम्हाला कोण शोधावा करताय शेतकऱ्याचा विचार? लागतो. हे आपलं राष्ट्रवादीत जास्त करून कोणती करतात. राष्ट्रवादी? कोणती असू द्या, दोघातून चांगले विचार येतात दोघांचे. बरं बरं बरं. मोठी मोठे मोठी साहेबांचे. साहेब शरद पवार. बरं, ते चांगलेच माणूस आहेत. चांगला माणूस. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार बोला. काय चासगावचे लोक प्रतिक्रिया अगदी तीव्र देत आहे म्हणताय, शेतकरी अडचण येते बाबा, सोयाबीनला भाव नाही आहे किंवा इतर अडचणी आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात आता शेतकऱ्यांची जी सत्य परिस्थिती आहे ते सांगणार आहेत आणि ते मांडण्याचं काम ते करणार आहेत. बरोबर. त्यामुळं आणि आमच्या गावातले मुळात लोक पुरोगामी विचारांचे आहेत आणि जे आहे ते सत्य परिस्थिती बोलणार आहेत. त्यामुळे जी परिस्थिती आहे तुमच्या पुढे ते मांडतायत. बरं. आता या विकास कामांच्या संदर्भात तालुक्यात चर्चा आहे. 2,500 कोटी निधी आलेला आहे आणि प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे, रस्ते झालेले किंवा इतर सगळी कामं झालेली आहेत असं बोललं जात आहे. काय तुमच्या चास परिसरात परिस्थिती आहे? मुळात ही जी विकास कामांबद्दल तुम्ही बोलताय हे माझ्या मध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं, चद्दर लगी फटणे आणि खैरात लगी बटणे. तर यांना जनतेने जो काही फटका दिलाय त्याच्यामुळे यांनी तिजोरी उघडी केली आहे आणि मुळात विकास म्हणजे काय याचा आपल्याला नवीन परत एकदा विचार करण्याची गरज आलेली आहे. आपल्याला त्याचा साकल्याने विचार करावा लागेल. शाश्वत विकास काय नक्की तुम्हाला? नाही शाश्वत विकास म्हणजे तुम्ही सामाजिक नीतिमूल्य रसातळाला जाऊन जर तो विकास होणार असेल, म्हणजे कुणी कुणाला धोका देणार असेल, म्हणजे बापाला धोका देऊन पोरगा म्हणणार असेल की मी विकास केला, किंवा आपण उदाहरणासाठी म्हणू का कुणी चोरी करून आणले पैसे आणि म्हणायचं की मी गरिबांमध्ये वाटले, तर त्याला विकास म्हणायचं का? त्यामुळे हे गद्दारीतून आलेले पैसे आणि हा विकास आम्हाला मान्य नाही. आमच्या मते विकास हा सामाजिक नीतिमूल्यांवर आधारित पाहिजे. जर नीतिमूल्य नसतील तर तुमचा विकास काय कामाचा? बापाला पोरगा फसवणार आहे म्हणजे हे समाजाच्या वरच्या स्तरात जे चालतं राज्याच्या लेवलला ते खालीपर्यंत झिरपतं असं म्हणतो. इथं शिंदेंनी तेच केलं, अजित पवारांनी तेच केलं, घरं फोडले, कुटुंब फोडले भाजपनी. आणि हा विकास कशाचा काय आलाय? हे लाडकी बहीण म्हणतात, म्हणजे हे सगळ्या योजना यांनी कधी आणल्या? ज्यावेळी यांना लोकसभेला जनतेने जोरदार कमरेत लाथ घातली त्यावेळेस यांनी या योजना आणल्यात. त्यामुळे आमच्या मते हा विकास नाही आहे. आणि
तालुक्यातल्या लढाईबद्दल तुम्ही जे म्हणताय अमित भांगरे की किरण लामटे, माझ्या मते ही लढाई अमित भांगरे की किरण लामटे ही ठरवणारी नाहीची आणि अगदी शरद पवार की देवेंद्र फडणवीस हे ठरवणारी सुद्धा नाही आहे. ही लढाई हे राज्य कोणत्या दिशेला जाणार आहे याची ही लढाई आहे. वैचारिक लढाई आहे, नैतिकतेची लढाई आहे. इथून ह्या पुढच्या पिढ्या आपल्या राज्याच्या नेमक्या कोणत्या मार्गाने जाणार आहेत याच्यासाठीची ही लढाई आहे असं माझं मत आहे. त्यामुळं इथं आम्हाला लोक विचारतात की तुम्ही यांच्या मागे का उभे येतात अमित भांगरेंच्या मागे, तर हा व्यापक विचार आपण करणार आहोत की नाही, हा मोठा कॅनव्हास आपण बघणार आहोत की नाही, राज्याला कशाची गरज आहे आज. बरोबर, मुळात हे राज्य वाचलं, हे संविधान वाचलं, पुरोगामी विचार वाचले तरच आपण पुढे जाणार आहे आणि विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, तो होत राहील. बरोबर. आता काय तालुक्यामध्ये अशा समस्या आहे का ज्या येणाऱ्या काळात सुटल्या पाहिजे? म्हणजे आता रस्त्यांच्या बाबतीत दुरुस्तीची कामं झाली आपण बघतोय काही प्रमाणात, पण बाकी जे रोजगाराच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, आता तुमच्या विभागामध्ये म्हणताय की हे जे पाणी पठारावर जर तुमचं गेलं तर तुमच्या विभागामध्ये पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते किंवा आजही आहे अडचण उन्हाळ्यात. मुळात तुम्ही लक्षात घ्या, पाण्याची अडचण नाही, फक्त बाकीचे रस्त्याची अडचण, बाकी नाही. पाणी सोडून दिले नाही का? मध्ये नका बोलू फक्त. मुळात तुम्ही एक लक्षात घ्या की मध्ये जे काही पाण्याचं नियोजनात आमदारांकडून फसगत झाली त्याच्यामुळं तुम्ही ह्या पूर्ण विभागात प्रत्येक घराचा 1 लाखाचा तोटा धरून घ्या, तर हा 1 लाख 2 लाखाचा तोटा धरून घ्या. हा, आणि त्याच्यामुळं ह्या टोटल विभागात ह्या गावात आमच्या गावात असलेली घरं प्रत्येक गावातली घरं मोजा आणि तुम्ही लक्षात घ्या की ह्या आमच्या भागाचा ह्या आमदारांमुळं किती तोटा झाला. बरोबर, हे तुम्ही लक्षात घ्या. तो आकडा समोर आणा, मग यांचा विकास बघा, तुम्हाला दिसेल. योग्य नियोजन होत नाहीये. 100% पाण्याचं योग्य नियोजन झालं नाही. या विभागामध्ये आणखी पाणी अडवण्याची गरज आहे का तुम्हाला काय वाटतं? 100% आणखी पाणी अडवण्याची गरज आहे. 100%. हो. आणि तुम्ही रस्त्यांच्या बाबत म्हटले तर ह्या रस्त्यावर डांबर टाकलं म्हणजे विकास झाला का? रस्ता नवीन तयार केला का एखादा? निर्माण नाही. हा, निर्माण आहे का? आहे त्या रस्त्यांना तुम्ही डांबर टाकताय आणि त्याला तुम्ही विकास म्हणताय. बरं ठीक आहे, तो विकासाचा एक भाग असू शकतो, हे आम्हाला मान्य आहे. मुळातच प्रश्न इथून चालू होतो की या आमदारांनी अजितदादा आणि शरद पवार ही ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस त्यांनी नैतिकतेच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं. आमचा त्यांना असा आग्रह होता सामान्य नागरिक म्हणून, त्यांना आम्ही मतदान केलं होतं, त्यांना निवडून दिलं होतं की त्यांनी शरद पवारांच्या मागे उभं राहणं गरजेचं होतं. विकास थोडा मागे पुढे झाला असता, 100% 2 कामं कमी आले असते तालुक्यामध्ये. पण या तालुक्याची पुरोगामी विचारधारा सुद्धा ज्या माणसाला कळली नाही, शरद पवार मध्ये म्हटले ज्याला कुठं उभं राहायचं हेच कळलं नाही, आता मग त्यांच्या मग आम्ही कशाला उभे राहू? नीतिमूल्य नाही जपली. 100%. त्याच्यामुळे तुम्हाला मग आता काय वाटतं, काय जनता तालुक्याची काय कौल देईल? मला वाटतं जनता अमित भांगरेंना निवडून देईल. आणि बाकी तुम्ही बघा ना, म्हणजे यांनी आत्ती निवडणुकीच्या तोंडावर ते कोण एक पत्रकार पाठवले आणि कुठं याचिका दाखल केली औरंगाबाद खंडपीठात. म्हणजे कुठं चालवलंय तुम्ही नेमकं हे भांडण? घरापर्यंत आजपर्यंत हे झालं होतं का तालुक्यात कधी? तुम्ही त्यांच्या व्यवसायापर्यंत गेले. आता यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते आहेत, यांच्याबरोबर आधी जे कार्यकर्ते होते त्यांच्यातले आम्ही एक होतो, ते कार्यकर्ते शरद पवारांवर बोलतात आज. शरद पवारांना म्हणतात की तुम्ही बघा, म्हणजे छोटे छोटे पोरं यांच्याबरोबर जे काम करतायत ते शरद पवारांना शिव्या देतात. म्हणजे काय हा विकास केला का यांनी? हा या तालुक्याचा विकास केला का यांनी? ज्येष्ठांना अशा प्रकारे बोलायचं, याला विकास म्हणायचं आहे का? म्हणजे तुमच्या कोणाच्या भाषेत याला विकास म्हणणार असतील तर मला माहिती नाही, पण माझ्या भाषेत याला विकास म्हणत नाहीत. वैचारिकता राहिलेली नाही. 100% वैचारिकता राहिलेली नाही आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी ॲडव्होकेट भाऊसाहेब बबनराव गोडसे. ॲडव्होकेट साहेब, आता तुमचा तर कायद्याचा सखोल अभ्यास आहे, वकिली तुम्ही करतायत, लोकांच्या असंख्य समस्या आहेत, लोक त्रस्त आहेत, तुम्ही एक अभ्यासक आहे, उच्च शिक्षित आहात, काय वाटतं लोकांचे हे जे प्रश्न आहे, लोक तळतळून बोलताय? लोकांचे जे प्रश्न आहेत ना, वास्तविक आता मगाशी बऱ्याच जणांनी भेट दिली, मी पुसटची ऐकली, परंतु या तालुक्यामध्ये रस्ते, पाणी, वीज ह्या ज्या काही समस्या आहेत, ह्या समस्या पूर्णपणे मधुकरराव पिचड साहेबांनी या तालुक्यामध्ये आणलेल्या आहेत. आणि आता हे जे काही समजा 2500 कोटी नाचवत आहेत, मला एक सांगा तुम्ही, आमची जी मुळं आहे ती आबाळवाडीपासून तर अगदी हरिचंद्रगडापर्यंत ही पिचड साहेबांनी बांधलेली आहे. त्याच्यातला प्रत्येक केटीवेअर त्याच्यामध्ये पिंपळगाव खांड धरण असेल. आमच्या नुसतं तुम्ही जर 2500 कोटीचा हिशोब तुम्हाला साधा नॉर्मल देतो मी, की एक बिस्लरी आपण 10 रुपयाला घेतो, कमीत कमी 10-20 रुपयाला घेतो, बरोबर? तर आमच्या पिंपळगाव खांड धरणातल्या पाण्याच्या बिस्लऱ्या भरावा आणि मोजा होत्या किती रुपयाचं पाणी आहे ते. म्हणजे हे लोकांना अतिशय मनाला भावलेलं आहे. आणि वास्तविक आमचा जे दैवत आहे
ते मधुकररावजी पिचड साहेब हे आज चांगल्या मोठ्या आजाराने दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि प्रचंड लोकांमध्ये इतकी सहानुभूती आहे की वैभव भाऊंनी तो अर्ज भरावा आणि वैभव भाऊंनी या स्पर्धेमध्ये यावं या दृष्टिकोनातून लोक आतोनात प्रयत्न करू राहिलेले आहेत. वैभव भाऊंची अजूनही मानसिकता होत नाही. एका ठिकाणी आई वडील दोन्ही दवाखान्यामध्ये असताना इकडं समाज पण थांबत नाही. अगदी वयोवृद्ध माणसं डोळ्यामध्ये पाणी आणून वैभव भाऊंनी या इलेक्शनला सामोरं जावं. हा तालुका लोकशाही पुरोगामी विचाराचा हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये पिचड साहेबांशिवाय म्हणजे पिचड परिवाराशिवाय दुसरं कोणीही या तालुक्याचा विकास करू शकत नाही. कारण हे जे पूर्ण रस्ते आता तुम्हाला साधं स्टँडचं उदाहरण सांगतो. स्टँडमध्ये 11 कोटी रुपये त्यांनी घातले. 11 कोटी रुपये घालताना त्यांनी निदान 11 कोटीमध्ये कित्येक गोरगरिबांची घरकुलं झाली असती. परंतु ते स्टँडसुद्धा मधुकररावजी पिचड साहेबांनी उभं केलेलं आहे. त्याच्यावर काहीतरी डागडुजी करायची, इकून तिकून पैशावर मळायचे आणि विशेष म्हणजे अजितदादांनी आणि हे जे आता महाराष्ट्राचं राजकारण जे बदललेलं आहे याला संस्कृतीच राहिलेली नाही. अगदी नीच पातळीवर गेलेलं हे राजकारण आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून का वैभव भाऊंनी अपक्षच उमेदवारी करावी. याचं कारण असं आहे उद्या या महाराष्ट्राची दिशा कोणत्या बाजूला जाईल कशी जाईल याचा कोणालाच नेम नाही. कारण अकोल्यामध्ये आपले जे विद्यमान आमदार आहेत की हे सुरुवातीला शरद पवार गटामध्ये असतात आणि त्याच्यानंतर ते 4-5 दिवस गायब होतात. पुढं रावरीला गेल्यानंतर लगेच ते एका मिनिटात बदलतात आणि अजितदादा गटामध्ये जातात. ही संस्कृती राहिली का? दुसरी गोष्ट आम्ही जे पिचड साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत हे मनापासून पेटून उठण्याचं कारण असं आहे का मागच्या पंचवार्षिकला या विद्यमान आमदारांनी पिचड साहेबांना व्यक्तिगत टीका केली. वैयक्तिक जीवनामध्ये कोणी कुणाच्या जाऊ नये परंतु यांनी वैयक्तिक टीका त्यावेळेला केली. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मोठ्या मनाने माफ केली याला. परंतु या वेळेला तेच अख्ख्या जनतेला माहिती आहे ना कोण काय कोण कसा आणि तू काय हे आम्हाला सांगायची वेळ येऊन देऊ नये. कारण आम्ही पिचड साहेबांचा वारसा जपणारी माणसं आहोत. आम्ही कोणची संस्कृती कोणाचं वैयक्तिक जीवन कधीच बाहेर आणणारी माणसं नाहीत. म्हणून आम्ही इतके पेटून उठलेलो आहोत का पिचड साहेबांना आताच पिचड साहेब याचे स्पर्धक पण नव्हते. पिचड साहेबांना यांनी बोलायचं काहीच कारण नव्हतं. परंतु कोर्टामध्ये केसेस मग आहेत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्याय प्रविष्ट मॅटर असताना यांनी अशा पद्धतीनं वल्गना करणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला रुचलेलं नाही आणि आम्ही अगदी हृदयापासून पेटून उठलेलो आहोत. आम्ही कोणत्या भावामध्ये समाजापर्यंत पिचड साहेबांच्या विचारांची शिदोरी नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि पिचड साहेबांनी जो विकास केला आहे तो यांना अजूनही 15 वर्ष जरी लोकांनी दिली तरी हे भरून काढू शकत नाही. म्हणून पिचड साहेबांशी तुलना करताना किंवा पिचड साहेबांना एखादं वाक्य यांनी वापरताना आत्ताच्या या ज्या आचारसंहितेचा हा जो काळ आहे याच्यामध्ये विद्यमान आमदारांनी जपून वक्तव्य करावं. अन्यथा आम्ही कोणत्याही भावामध्ये कसंच थांबणार नाहीत. त्यांनी आता त्या दिवशी एक वक्तव्य केलंय तुम्ही ऐकलं असेल का भाऊ त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांनी जगावं माझा विकास बघण्यासाठी. नाही हे जे त्यांचं आहे हे खोचट वाक्य आहे आणि अशा पद्धतीनं खोचट वागणं हे मुळातच मी सांगतो की अगदी स्पष्टपणे सांगतो हा आमदार सर्किट आहे आणि हे आम्ही पूर्वीपासून म्हणत होतो. याचं कारण असं आहे की बुवा यांचेच कार्यकर्ते आहेत. समजा माझा एखादा कार्यकर्ता आहे तो एखाद्या दिवशी रागाच्या भरात मला आरेरावीनं बोलला म्हणून मी त्याचं सहन केलं पाहिजे. कारण त्यांनी जे माझ्यासाठी आतापर्यंत त्याग केला तो माझ्याबरोबर राहिला म्हणून मी त्याला लगेच फटकायचं का? हे आमदार गाडीतून उठतात आणि डायरेक्ट टोलावतात. ही पद्धत नाही. ही लोकशाही नाही, ही संस्कृती नाही. कारण हे आमदाराच्या आता जे वाढाव झाले कारण ह्या 2.5 वर्षामध्ये अजितदादा आणि यांनी मिळून जे काही ही रक्कम ह्या महाराष्ट्राला कर्जात घातले आणि इतकं काही कर्ज केलं आणि हे पैसे आणून यांची घरं भरलेत. हे काय समाजाची घरं नाही. मागाशी मी स्टँडचं उदाहरण दिलं त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं उदाहरण देतो का पूर्वीचे दगडाचे तिथं ओटे होते का त्याच्यामध्ये वयोवृद्ध माणसं जाऊनसुद्धा व्यवसाय करू शकत होते. ते JCBनं फोकलँड लावूनसुद्धा तुटत नव्हते. यांनी बिचाऱ्यांनी 60 का 65 कोटी आणले. मला निश्चित आकडा माहीत नाही, मी कोणावर आरोप पण करत नाही. आणि 60-65 कोटी आणून ते JCB फोकलँडनी चांगले असलेले ओटे का ज्याच्यावर वयोवृद्ध आबालवृद्ध लहान पोरं जाऊनसुद्धा व्यापार करू शकतात. आता असे RCC ओटे बांधलेत का ते छातीच्या वर आहे. वयोवृद्धांना तिथं बांधता येत नाही आणि 65 कोटी रुपयाचा दुराळा करून टाकला. मग हे कशासाठी कामं केली? तुमच्या चासमध्ये काय विकास झाला? आमच्या चासमध्ये काय हे रस्ते बिस्ते काय किरकोळ असतील परंतु मला तर वाटतं ते तर कुणी आमदार झाला तर ते करावीच लागतात. त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. आणि जे पिचड साहेबांनी केलंय ते न भूतो न भविष्य त्या साहित्याचे अशा पद्धतीची कामं झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे? शेतकऱ्याला आधार दिला जाईल चूल पेटल असं काही काम झालेलं नाही. ते आता थोतांडे अगदी ते MIDCचं सुद्धा मी काढतो. 50 अकरामध्ये MIDC होतात का? हो का
आणि MIDC जरी समजा यांनी केली तर ते त्या मागच्या त्यांच्या त्या बाईटमध्ये भाषणामध्ये मी ऐकलं का अरे पाण्याचा प्रश्न काढतात विरोधक. खरोखर काढतोय. आमच्या ताटामध्ये जे अन्न दिलं आहे हे मधुकररावजी पिचड साहेबांनी दिलं आहे आणि हे जे पाणी आहे तुम्ही द्या, अवश्य द्या, पठार भागाला सुद्धा पाणी द्या. आम्ही त्याबद्दल आमचा अजिबात विरोध नाही. परंतु ते पाणी देत असताना तुम्ही एखादा नाला किंवा एखादा किटीवर बांधला आहे का? तो बांधला असेल तर तुम्ही पुराव्यासह आम्हाला दाखवून द्या. अरे मग इकडं तिकडं नुसतं आरडत ओरडत चालायचं, इतके लक्ष तितके लक्ष. अरे कशासाठी हे लक्ष तुमचं फक्त विधानसभेवर आहे. तुम्हाला लोकांना बोलवायचं आहे आणि लोकांना बोलून तुम्हाला तुमचं साधवायचं आहे का? यानंतरचे याआधी लामटे साहेबांना लोकांनी वर्गणी काढून दिली. आम्ही तर जातीवंत पिचड साहेबांचे पूर्वीपासून आणि पुढे राहू. परंतु लोकांनी गोरगरीब लोकांनी यांना वर्गणी काढून दिली. त्या वर्गणीचं यांनी जाण ठेवायला पाहिजे होती. आज हे 200 करोड काय किती करोड काय नुसते पैशात मोजतात. कोणाला बी कोणत्याही पद्धतीनं अपमान करतात. अशा पद्धतीनं हे जे चाललेली संस्कृती आहे आणि या तालुक्यामध्ये जाऊ द्या कोणी विरोधक असू द्या. समजा आता पिचड साहेबांना तर केसेस करून हा थांबलाच, परंतु आता वास्तविक अमित भांगरेनं सुद्धा यांनी ज्यांनी याची दाखल केली. हा तालुका यांना नेमका कोणत्या दिशेने न्यायचा आहे का? जो गोरगरीब तरुणांमध्ये भांडणं लावायची, तरुणांना व्यसनाईच्या दिशेने न्यायचं, ही जी संस्कृती आमदारांची आहे ही अगदी निषेधार्थ आहे. आणि मी तर माझ्या गावच्या वतीनं गावातली लोक शेवटी लोकशाही आहे, ज्याला त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ह्या आमदारांचा निषेध करणं अतिशय काळाची गरज आहे. तरच हा तालुका भविष्यामध्ये सुजलाम सुफलाम होऊ शकतो आणि याला रोखल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही लिंगदेवच्या MIDCच्या बाबतीत आता वक्तव्य केलं. हो, 49.5 एकरमध्ये तो लेआउट पाडण्याचा त्यांचा प्लॅन आहे, भविष्यात MIDC करण्याचा प्लॅन. हो. हे बघा रोजगार नाही भेटणार का त्या MIDC झालेली? MIDC झाली तर भेटेल ना. MIDC झाली तर भेटेल, कारण हे फक्त कागदी घोडे आहेत आणि हे कागदी घोडे नुसते नाचवण्यात अर्थ नाही. त्याला प्रत्यक्ष MIDCच्या दृष्टीनं असलेलं अनुकूल जे वातावरण आहे का तिथं मुबलक पाणी पाहिजे, वीज पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला रस्तेसुद्धा त्या पद्धतीनं मुबलक पाहिजे. आता पाणी आणि वीज ही तर आमच्या मधुकर पिचड साहेबांनीच दिलेली आहे. बरोबर. ते हे नवीन वीज यांनी एखादं सबस्टेशन टाकावं तिथं. यांना MIDC करायची, तिथं नवीन सबस्टेशन टाकावं. त्या MIDCला सेपरेट लाईट द्यावी. आमच्या शेतकऱ्यांच्या मुचकुंड्यावर यांनी येऊन बसू नये अशी आमच्या सर्वसामान्य माणसाची तळमळ आहे. रामकृष्ण रे वाजवा तुतारी लगेच बरं बरं. तर आता तुम्ही मला सुरुवातीलाच बोलती बंद करून टाकली. तर काय परिस्थिती चासमध्ये सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची? चासमध्ये आता सर्वांनी बाईट दिल्या, पण त्याच्यामध्ये मला एक विशेष वाटलं की या चासमध्ये जवळजवळ 50% सोयाबीन आहे. गव्हर्नमेंटने बाजार दिलेत 4,895 रुपये. आमच्या गावचा शेतकरी 4,000 रुपयामध्ये सुद्धा सोयाबीन घ्यायला कोणी कबूल नाही आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे. हे आता जे सरकार जे आहे हे फक्त लुटून खाण्याचा विचाराचं सरकार आहे. आणि आता ज्याने ती लाडकी बहीण योजना आणली असेल ती फक्त मतं मिळवण्यासाठी आणलेली आहे. बाकी याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आहे. आमचा शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्याच्या कोणत्याही मालाला बाजारभाव भेटत नाही. आज शेतकरी पहाटे 5-4 वाजेपासून उठतो, गायांच्या पाठीमागं दूध धंद्याच्या पाठीमागे लागलेला आहे. त्या शेतकऱ्याला 27 रुपये भाव मिळतो. मी मुंबईमध्ये राहतो. मी मुंबईमध्ये तेच दूध 57 ते 58 रुपये लिटरनी घेतो. यामधलं कमिशन जातंय कुठं? मुंबईच्या दुधाचे बाजार गेल्या 3 महिन्यामध्ये दुधाचे बाजार बदलले जातात, पण शेतकऱ्याचा बाजार बदलला जात नाही. बरोबर. आणि शेतकऱ्यांनी 27 रुपयांनी दूध घालून या अनुदानाच्या याच्यावर लोकांना त्यांनी भोला थापा दिलेले आहेत आणि या राज्याच्या तिजोरी रिकामी करायची काम चालवली आणि सगळे कामं स्टॉप केलेले आहेत. काही वेळेस तुम्हाला असं ऐकायला येईल का कितीतरी लोकांचे पगार मिळणार नाही आहेत. एवढे शासनाचे एवढे धोरणं चुकीचे आहेत. फक्त स्वार्थासाठी चाललेलं हे सरकार आहे. हे सरकार जावं ही तळमळीची इच्छा आहे आमची. ह्या लांड्या लबाड्या करून यांनी आत्तापर्यंत चोऱ्या लबाड्या केल्यात आणि या भ्रष्टाचार करून ह्या युतीमध्ये गेलेत, महायुतीमध्ये गेलेत. यांचं लवकरच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यामध्ये आता निवडणुका, आता 20 तारखेला मतदान करायचं आहे. रोय विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे आहेत. हो. अमित भांगरे एका बाजूला उभे राहिले. पिचडांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. हो. आणखी कोणी राहू शकतं? हो. नाही, काय लोक काय विचार करते? लोक अजिबात कोणताच विचार करणार नाही. शरद पवारला लोक मानणारी आहेत. शरद पवारच्या पाठीमागे लोक जाणारी आहेत आणि हे गद्दारी करून आमचे 2-2.5 वर्ष सरकार होतं त्यावेळेस बी आमचे काम झालेत. आणि आता ज्यांनी जे कामाचे उद्घाटन केलेत आमदाराला म्हणा तुझं परत निवडून जर आलं ना हे काम आम्हाला परत दाखवा. हे काही काम होणार नाही आहे. हे काहीच होणार, यांच्या काहीच शिल्लक नाही आहे.
आणि हे सध्या आमची तिजोरीत खडखडाट आहे आणि कोणत्या लोकांची म्हणजे अशी कोणती मानसिकता यांच्याबद्दल अशी चांगली राहिलेली नाही का माझ्या चास गावामध्ये राहिली अशी नाही आहे. अशा कोणत्या तालुक्यामध्ये लोकांची हे परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे. इतक्या तीव्र भावना तुमच्या सगळ्यांच्या येत आहे. हां. महत्वाचा विषय मागच्या वेळी आपण सगळ्या तालुक्याने आता मी त्यांचा मुलाखत हां, घेतली हां, एक 4 हां. दिवसापूर्वी बोला. डॉक्टरांची. त्यात मी त्यांना हा प्रश्न केला की तुम्ही पुन्हा वर्गणी काढणार आहात का. मागच्या वेळी काढली होती. आता मागच्या वेळी तुमच्या चासमधनं असेल किंवा इथून आमचा परिसर तिकडे समशेर मी स्वतः दिलेली आहे. सगळ्यांनी वर्गणी दिली. मी स्वतः दिलेली का झाल्यात काय एवढ्या तीव्र भावना अशा झालेल्या आहेत का त्यांनी ना हे जसं अजित पवारनी केलं तसंच यांनी केलं. 4 दिवस इकडं 4 दिवस तिकडं हे पलटी झाले. हा विकास केलेला आहे जो आलेला आहे हा मिळणार नाही चासमध्ये नाही कोणत्याच ठिकाणी चालणार नाही आहे. आणि हे शरद पवारच्या विचाराची संस्कृती लोक ह्या गावामध्ये आहेत, ह्या तालुक्यामध्ये सुद्धा आहेत का तो आतापर्यंत त्यांना कोणत्या गोष्टीचं काही करायची गरज नाही. त्यांना संपत्तीची गरज नाही आहे, त्यांना कशाची गरज नाही आहे, पण त्यांना प्रामाणिक माणसाची गरज आहे. आज प्रामाणिक माणूस अमित बांगरे आहे. तत्व आणि नीतिमूल्य जपली अजिबात यांनी जपलेली नाही आहेत, हे जपत नाही आहेत आणि गावागावामध्ये त्यांनी भांडणं लावून दिलेली आहेत. बाकी दुसरं काहीच नाही केलेलं. तुम्ही सर्वांच्या मुलाखती अजून गरिबांच्या मुलाखती तुम्ही घ्या. सोयाबीनचं एकही आमदार अजून स्टेजवर बोलला नाही काही हे सोयाबीन एवढं गेलं पाहिजे. सोयाबीन लोकांना शेतकऱ्यांना या 8 दिवसाच्या पावसाने सोयाबीन त्यांचं काळं निळं झालेलं आहे. त्याचा कोणीही विचार केलेला नाही. पंचनामे तर सोडूनच द्या. इकडं माणूस डोकवायला सुद्धा आला नाही. त्याची आचारसंहिता लागली एवढं कारण सांगून निघून जातात. बाकी दुसरं काहीच करणार नाही. आणि सोयाबीन लोकांना याच्या भावात जाणार आहे, कवडी मोलाच्या भावात जाणार आहे. शेतकरी मेटाकुटी लागलाय पूर्णपणे. आलेलं आहे 100% आलेलं आहे. माझ्या गावातलं तर आलेलं आहे. बरोबर. दादा नमस्कार. काय नाव आपलं. गोरक्षे सावळराम कहाणे कहाणी पाटील. काय करता तुम्ही. आपली पिठाची गिरणी. पिठाची गिरणी. गिरणीच काम. हो गिरणीच काम. काय दिवाळी कसं काय तुमची. दिवाळी चांगली. हो. बरं. काय चासगावच्या लोकांचे काय व्यथा आहे, काय अडचणी, काय समस्या आहेत. चासगावच्या लोकांची समस्या अशी आहे का फक्त पवार साहेब, मोठे पवार साहेब, शरद पवार गेली आणि पाठीमागच्या 2019च्या काळामध्ये मोठे पवार साहेब म्हणून किरण लांबट्यांना 1,13,000 मतांनी जनतेने आमदार केलं आणि विधानसभेमध्ये आमदारांना गेटवरून हाकलून दिलं. तिथं सुप्रियाताई ते आमदार म्हणजे शरद पवारांचे आमदार आहे एवढं त्यांनी त्यांचं हे केलं. आत्ताच्या विद्यमान आमदारांनी शरद पवारांना सोडून दिलं. ही जनता कधीच माफ करणार नाही आणि आताच्या याला दाखवून देईल काय ते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का तुमचं चासगाव आणि हा परिसर शरद पवारांच्या मागून. शरद पवार 100%. हो अमित बांगरे बरोबर. माझ्या घ्या. मोठे पवार. मी विलास शेळके माजी सरपंच आहे. दादा माजी सरपंच विलास शेळके. विलासराव शेळके. हो माजी सरपंच. माजी सरपंच. काय राजकीय परिस्थिती आज राज्याची. हो एकदम भारी. अमित बांगरे आमच्या तालुक्यातून 100% आमदार होणार हा विलास शब्द आहे. आणि माझंच नाही ह्या 32 गाव पठार आहे आमचं. बरं. तिथून पण तिथून पण पाठिंबा आहे त्यांना. बरं. त्याच्यामुळे आहे ना अमित बांगरे 100% आमदार होणार आहेत. का बरं असं वाटतं डॉक्टर किरण लांबटेंना का बरं. नाही 5 वर्ष काय केलं त्यांनी. बरं. काय केलं. हा रस्ता केला का एवढंच का. ते म्हणे 2,500 कोटी निधी आणलाय. कोणला दिला पण तो दिला कोणला नाही दिले. नाही इथं काहीच नाही तर मी सांगतो ना अमित बांगरेच आमदार होणार. भाऊ नमस्कार. रामकृष्ण. काय परिस्थिती तुमच्या चासमध्ये लोकांची. शेतकरी इथं म्हणताय आता आम्ही आलो बऱ्याच जणांच्या बाईट घेतलाय की शेतकरी अगदी व्यथित आहे किंवा इतर सारे प्रश्न प्रलंबित आहेत या ठिकाणी असं दिसतंय एकंदरीत. सोयाबीनच्या प्रश्नावर लोकांची थोडीशी तीव्र भावना आहे. काय म्हणते तुमच्या. ते बरोबर. एक शेतकरी म्हणून मी पण एक शेतकरी कुटुंबातला आहे. सोयाबीनचा जर विचार केला शेतकऱ्याच्या बाबतीत तर ठीक आहे. सरकारचं थोडंसं आहे बाजारभाव सोयाबीनला वगैरे नाही आहे. परंतु सरकारच्या बाकीच्या जर ग्राउंड लेवलला जर बघितलं तर इथल्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तर इथं कामं थोडीशी झालेली आहे चांगल्यापैकी. आता शेतकऱ्याची नाराजी आहे आपण इथपर्यंत ते मान्य करूया. हो. परंतु बाकीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तालुक्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आता 2024च्या निवडणुका वगैरे आलेल्या आहेत. बरोबर. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर आता लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्या पद्धतीनं प्रत्येकजण लढणार आहेत. परंतु आम्ही जर तसं जर बघितलं तर इथं गेल्या काही 30-35 वर्षाचा ब्लॉक जर बॅकवर जर बघितला तर काही कामं झालेली नव्हती. आता जे सध्याचे जे आमदार आहेत किरण लांबटे साहेब
यांनी आमच्या गावासाठी भरपूर काय असा निधी दिलेला आहे. बरं. स्थानिक प्रश्नांच्या बाबत बघायला गेलं तर तुमचं इकडून लिंगदेववरनं आल्यानंतर इथे येईपर्यंत एक लोकांची खूप मोठी नाराजगी होती. रस्त्याची खूप मोठी दुरावस्था आहे किंवा मुळेच्या पाण्याचा प्रश्न खरं तर या विभागात पेटलेला आहे. बरोबर. लोक काय म्हणताय की आमचं सगळं जीवन मरणाचा प्रश्न त्या पाण्यावर आहे. बरोबर. जर ते पाणी खाली गेलं किंवा त्याचं नियोजन योग्य झालं नाही तर आमचं लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी होत आहे आणि त्या नियोजनामध्ये कुठंतरी डॉक्टर साहेब कमी पडले अशा पद्धतीचे काही ते लोक व्यथा व्यक्त करतात या ठिकाणी. ठीक आहे, परंतु जर गेले काही जर इथून 5 वर्षाच्या पाठीमाग जर गेलं तर आता आम्ही चांगलं बघितलंय. इथून पाठीमागच्या काळात हा सर्रास अडचण होती पाण्याच्या बाबतीत, पेटलेलाच होता आणि तो बऱ्यापैकी आता आमदार साहेब ज्यावेळेस 2019ची निवडणूक झाली, ज्यावेळेस ते निवडून आल्याच्या नंतर 4 वर्ष ह्या विभागाला मळा विभागाला माझ्या हिशोबाने चांगल्यापैकी पाणी मिळालेलं आहे जसं पाहिजे होतं. अपवादात 1 वर्ष फक्त पाण्याचं थोडंसं झालं तर ते बी आता इतर गावांचे सगळेच आता लोकप्रतिनिधी असल्यामुळे खालच्या भागात काही वरच्या भागातल्या लोकांची मागणी असते तर त्या मागणीप्रमाणे एक लोकप्रतिनिधी म्हणून थोडंसं त्यांना ते करणं गरजेचं आहे. मुळेतल्या लोकांचं मला जे जाणवतंय त्यांचं म्हणणं आहे का पाण्यामध्ये पहिली वाढ करा, पाणी वाढवा. आमचा विरोध नाही पठारात, बरोबर, परंतु पाणी वाढलं पाहिजे आणि मग द्या, कारण आमच्या तोंडचा घास काय कोणी घेऊ नका. बरोबर, अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं नाही ते आहे. आता पाणी तर ऍक्च्युली वाढवणार आहे साहेबांनी, जसं आता डॉक्टर साहेबांनी त्यांनी सांगितलेलंच आहे की जोपर्यंत पाणी इथं उपलब्ध होत नाही तोपर्यंत वरती पठार भागाला पाणी जाणार. आता तुम्ही म्हणताय की विकासासाठी निधी विद्यमान आमदारांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे, कामं झालेली आहेत असं तुमचं म्हणणं आहे. कुठल्या गोष्टी प्रलंबित आहेत आणि ह्या विभागाला किंवा तुमच्या चासगावला या लिंगदेव परिसराला इकडचा सगळा जो लहित वगैरेचा भाग आहे याच्यामध्ये एक सर्वसामान्य कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला, मजुराला आधार दिला जाईल अशी कुठली कामं येणाऱ्या काळात झाली पाहिजे? आता साहेबांनी लिंगदेवची MIDCचं केलेली आहे मंजूर. ती MIDC जर झाले तर मुळा विभागातल्या पूर्ण किंवा तालुक्यातल्या पूर्ण संपूर्ण जे रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे तो रोजगार 100% उपलब्ध होईल असं माझं मत आहे. त्याच्यानंतर आता आमच्या विभागात इथं आमच्या देवस्थानांना 60 लाख रुपये दिले आहेत. जे आता तुम्ही जे खालून मंदिर आहे भैरवनाथाचं मंदिर आहे ते आमचं कुलदैवत आहे, त्याच्या तिथं 10 लाख रुपयाचा निधी दिला आहे. आता तुम्ही रस्त्याचं बोलता तर त्या रस्त्याचं ॲक्च्युली काम आता चालू आहे. आता दिवाळीमुळे बंद आहे. आम्हाला त्या रस्त्यासाठी त्यांनी 13 कोटी रुपये निधी टाकला लिंगदेव ते चास. त्याच्यानंतर आम्हाला तिकडे गणेशवाडीचा आमचा विभाग आहे तिथं पण पेविंग ब्लॉकला त्यांनी 3 लाख रुपये दिले असं. आणि तसे आपलं तलाठी कार्यालय 35 लाख रुपयाचं मंजूर केलं आहे. म्हणून आम्ही साहेबांबरोबर आहे. आम्हाला कामाचा माणूस वाटतोय म्हणून आम्ही कामाच्या माणसाबरोबर आहे असं मला वाटतं. मोठ्या प्रमाणावर निधी दिला. हो, मोठ्या प्रमाणात. आणि भावनेच्या बाजूने शरद पवार, अजित पवार म्हटलं लोक शरद पवारांच्या बाजूने. हो, ते एक भावनिकता आहे, भावनेचं राजकारण करताय. शरद पवारांना ठीक आहे आम्ही पण मानतोय, पण आम्हाला काय बोलायचं आहे का आमचं जे इथं ग्राउंड लेवलला जो माणूस काम करतोय आज तालुक्यात जे डॉक्टर साहेबांनी काम केलेले आहेत ना त्या कामाच्या रूपाने आम्ही त्यांच्याबरोबर 100% आहे. आम्ही कामाला, विकासाला मतदान करतोय. हो.